महायुतीचे मंत्री मंत्रालयातील कार्यालय वापरतच नसल्यानं वरिष्ठ नेते नाराज झालेत। राज्य मंत्रिमंडळाची बैठक वगळता इतर वेळी मंत्रालयामध्ये हे नेते फिरकतही नाही असं सूत्रांकडून समजतंय। अनेक मंत्री तर आपल्या खासगी बंगल्यावरच मीटिंगा घेतात। महायुतीचं सरकार आल्यानंतर सर्व मंत्र्यांच्या दालनावरती लाखो रुपये खर्च केलेले असताना मंत्रालयामध्ये मंत्रीच जर येत नसतील तर इतका खर्च कशाला, असा सवाल आता उपस्थित होतोय। त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीशिवाय मंत्री न्यायालयामध्ये फिरकतही नाहीयेत। महायुतीच्या मंत्र्यांवर वरिष्ठ नेते आता नाराज झालेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती मंत्रालयातले दालनं अशीच पडलेली आहेत, ती वापरतही नाहीयेत। अनेक मंत्री खासगी बंगल्यावरतीच मिटिंगा घेत असल्याचं आता समोर आलंय। मंत्रिमंडळाच्या बैठकीशिवाय हे मंत्री मंत्रालयात फिरकतही नाहीयेत असं सुद्धा आता समजतंय। महायुतीच्या मंत्र्यांना मंत्रालयातील कार्यालय नकोशी झाली आहेत का, असा सुद्धा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। मंत्रिमंडळाच्या बैठकीशिवाय मंत्री मंत्रालयामध्ये येत नाहीयेत असं सुद्धा सूत्रांकडून समजतंय। आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या महायुतीच्या मंत्र्यांवरती वरिष्ठ नाराज झाल्याचं सुद्धा समजतंय। अनेक मंत्री खासगी बंगल्यावरच मिटिंगा घेत आहेत। महायुतीच्या मंत्र्यांना मंत्रालयातील कार्यालय नकोशी झाली आहेत का, असाही सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहे। सुषमाताई, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आपण बातमी आता ऐकली असेलच। माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की महायुतीचं सरकार आल्यानंतर कोट्यवधींचा खर्च केला गेला, मंत्र्यांच्या दालनावरती लाखो रुपये खर्च केले, आणि असं असताना मंत्रालयामध्ये मंत्रीच येत नसतील तर मग इतका खर्च कशाला केला, असा सवाल उपस्थित होतो। आपली प्रतिक्रिया? खरं तर हे चित्र या 5-10 वर्षात त्याचं प्रमाण इतकं जास्त वाढलेलं आहे की अक्षरशः 3-3, 4-4 तास रांगा लावून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक येतात, पास काढतात, रांगेत थांबून तो त्यांचा प्रवेशिका घेतात, आणि त्यानंतर बरोबर आता दुपारनंतर लोक येत आहेत म्हटलं की मंत्री पळ करतात। हे चित्र अजिबात बरोबर नाही। कारण तुम्ही लोकांना देणं लागतात, तुम्ही लोकांना जबाबदार आहात, आणि तुम्ही लोकांना भेटतच नसाल तर त्यांचे प्रश्न त्यांनी कुठे सोडवायचे? कारण कॉर्पोरेट जगताचे प्रश्न कदाचित तुम्ही पंचतारांकित हॉटेलात बसून तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घ्याल, पण सामान्य माणसांना भेटण्याचं ठिकाण म्हणजे मंत्रालय आहे। आणि त्या मंत्रालयात जर मंत्रीच नसतील आणि यांना थांबायला वेळ नसेल तर यांनी मंत्रिपदावर राहावं तरी कशाला? यांनी यांचे कॉर्पोरेट रिलेशन जपत राहावेत, मंत्री अजून दुसऱ्या कोणाला तरी करा। पण सुषमाताई, या सगळ्या मंत्र्यांवरती आता वरिष्ठ सुद्धा नाराज होतात। म्हणजे हे तू मी रागवल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, अशातला काहीसा प्रकार घडतोय का? ते काय होतं ना, वरिष्ठांमधले काही मंत्री जे असतात ते खूप काळजीपूर्वक काम करणारे असतात। हे अगदी राज्याचा मुख्यमंत्री असतील किंवा एखादे मुश्रीफ साहेबांसारखा मंत्री असेल, असे काही लोक असतात की ज्यांना वर्षानुवर्ष ज्यांनी काम केलेलं आहे आणि ज्यांना तिथल्या कामाची एक पद्धत माहिती आहे, लोकांचा लोकसंपर्क किती गरजेचा असतो हे ज्यांना माहिती आहे। परंतु जे नव्याने मंत्री झालेले लोक आहेत, हे निम हकीम आणि खतरे में जान म्हणल्यासारखा कार्यक्रम आहे। आणि निश्चितपणे मला असं वाटतं की कॅबिनेट मधले किंवा मुख्यमंत्री या सगळ्या लोकांनी यांची कान उघडणी करणं आणि यांना या संबंधाने कारवाई करणं सुद्धा गरजेचं आहे। हो, नक्कीच। धन्यवाद सुषमाताई, तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। आता माझ्यासोबत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर सध्या आपल्या सोबत आहे। किशोरीताई, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आपण बातमी ऐकली असेलच, महायुतीच्या मंत्र्यांवरती वरिष्ठ नाराज झाले। ते नाराजीचं कारण असं आहे की मंत्रालयामधल्या जर मंत्रिमंडळाची बैठक सोडली तर हे नेते मंत्रालयामध्ये फिरकत सुद्धा नाहीयेत। आता सुषमाताई सुद्धा बोलताना म्हणाल्या की सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनता ही पासेस काढून या मंत्रालयामध्ये येते, मात्र खासगी बंगल्यावरती या बैठका होतात, मंत्रालयामध्ये होत नाही। एवढा लाखोंचा खर्च केला या कार्यालयांवरती, दालनावरती, तरी सुद्धा हे नेते मंडळी हे येत नाहीत। आपली प्रतिक्रिया? मुळामध्ये ही जे मंत्री सगळे आहेत हे आपल्या खाजगी याच्यावर का घेतात? तर आपण ते खाजगी काय काय बंगल्यांवरचं आपण पाहिलंय सगळं, हे सगळं आता दिसतंय तुमच्या माध्यमातून। ही मंत्रालयामध्ये लोकांना एक सोयीचं होतं कॉन्टॅक्ट करणं, त्यांच्याशी बोलणं। ज्या वेळेला उद्धवजी करोना काळामध्ये आपण सर्वच ज्या पद्धतीने काम करत होतो, सगळंच बंद ठप्प असताना सुद्धा
उद्धवजींवर हाच आरोप केला की या कुठल्याच मंत्रालयाच्या ह्याच्यामध्ये येत नव्हते. आता तर काहीच नाहीये ना, करोना यांनी काय, तरी मंत्री जर जात नसतील तर त्यांचे जे प्रमुख आहेत त्याचा नुसती नाराजी करून काय उपयोग आहे. आणि उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही ह्याच नरेटिव्ह पसरून उद्धवजींना ज्यावेळेला बदनाम करण्याचा षडयंत्र केलात, आता तुमचं काय, आता तुम्ही का जात नाहीये? आणि ही काय शाळकरी मुलं आहेत का? अरे असं नका करू, शाळेत जा सांगायला. ही जबाबदार व्यक्ती आहेत, तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे, जी लोकांना स्थळं माहिती आहेत मंत्रालयाची, ऑफिस, तर त्या ठिकाणी जायलाच पाहिजे. पण किशोरीताई ऐका ना, असे काही अनेक मंत्री सुद्धा आहेत की जे खरंच काम सुद्धा करतात, पण या अशा मंत्र्यांमुळे त्यांच्यावरती सुद्धा ठपका लागला जातोय, त्यांची सुद्धा बदनामी होते. हो, सरळ आहे. म्हणूनच या जे मंत्री जात नाहीयेत आणि घरून काम करतायत, म्हणजे त्यांच्या खाजगी बंगल्यावरून, त्यांची नावं डिक्लेअर करा. म्हणजे किमान प्रामाणिकपणे जो करतोय त्याला तरी त्याच्या इमेजला धक्का लागणार नाही. यांची नावं डिक्लेअर करा तुम्ही. हे मंत्री जात नाहीत म्हणजे मग तिथली जनता त्यांनाही विचारेल आणि जनतेला अनुभव आला पण असेल वॉर्डच्या, त्यांच्या प्रभागाच्या. नक्कीच. धन्यवाद किशोरीताई, तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. त्यामुळे आपण एकंदरीतच पाहतोय की सध्या मंत्रालयातील कार्यालयच वापरत नाहीयेत, एवढा खर्च केला जातोय, मात्र त्या कार्यालयामध्ये हे जात नाहीयेत आणि याच कारणावरून सध्या वरिष्ठांनी सुद्धा नाराजीचा सूर उमटवलेला आहे.